नागपुर के अजनी थाना क्षेत्र में एक बड़ी चोरी की वारदात सामने आई है। चोरों ने सोने चांदी के गहनों और 2 लाख रुपए पर हाथ साफ कर दिया। सूत्रों के अनुसार वसंत नगर में रहने वाले 57 वर्षीय सुभाष रायपुले के घर में अज्ञात चोरों ने रात के समय प्रवेश कर नगद 2.5 लाख रुपए, सोने चांदी के गहने और मोबाइल समेत कुल 20 लाख रुपए से अधिक का माल पार कर लिया। शिकायत के बाद अजनी पुलिस ने अज्ञात आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर आगे की जाँच शुरू कर दी है। आमच्या घरी 8 तारखेला परवाच्या दिवशी चोरी झालेली आहे। रात्री 1 ते 5च्या दरम्यान आम्ही रात्री 12-12:30 वाजता झोपलो होतो। त्यानंतर सकाळी 5:30 वाजता जेव्हा माझी आई उठली तेव्हा त्यांच्या बेडरूममधली जी अलमारी आहे त्या अलमारीतले जे वॉर्डरोब होतं ते सगळं उघडं दिसलेलं होतं। तर त्यानंतर आईनी बाबांना उठवले आणि मला पण वरच्या रूममध्ये कॉल केला की पटकन खाली ये। तर बघितलं असता पूर्ण घरातलं जे पण आमचं सोनं आणि कॅश होती ती चोरीला गेली होती। माझा लॅपटॉपची बॅग, बाबांचं वॉलेट खाली झालेलं आणि एक अलमारीतली आणखी एक बॅग ज्यामध्ये डॉक्युमेंट्स असतात हे सगळं आम्हाला मागच्या गेटमध्ये पडलेलं दिसलं। तेव्हा आम्ही पोलिसवाल्यांना इन्फॉर्म केलेलं आहे अजनी पोलीस स्टेशनला आणि त्यानंतर जवळपास एकूण माल 53 तोळे सोने, 40 तोळे चांदी आणि 2.5 लाख रुपये आणि माझ्या आईचा मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल सुद्धा चोरीला गेलेला आहे। काय वाटते, आपल्या घरी कुत्रा आहे, जे संघाने चोरी झाली आहे, चोरांना संपूर्ण माहिती होती, काय म्हणजे असं वाटत आहे की चोरांना संपूर्ण माहिती होती, कारण की त्यांनी गेट उघडले आणि गेट उघडून जो पण आमच्या घरचा कुत्रा आहे लिओ त्याला त्यांनी बाहेर काढलं। CCTV कॅमेऱ्यांमध्ये तो दिसत आहे की तो त्या सुमारास रात्री 3 ते 5च्या दरम्यान बाहेर फिरत आहे आणि त्याच दरम्यान ही घडलेली बाब आहे। काय मागणी आहे? आमची मागणी एवढीच आहे की ही जी पण चोरी झालेली आमच्या घरी, सर्वसाधारण लोक आहेत आम्ही, एवढं मोठं सोनं हे आमच्या 2 जनरेशन 2 पिढ्यांचं सोनं आहे। जी पण संपत्ती होती ती खूप मोठी संपत्ती होती, 2 पिढ्यांची संपत्ती होती, तर ती आम्हाला मिळावी आणि लवकरात लवकर चोर पकडल्या जावे ही पोलीसवाल्यांना आणि बाकी अधिकाऱ्यांना आमची मागणी आहे। सुभाष रायपुले, राहणार वसंत नगर यांच्या घरी दिनांक 8-10-25 रोजी 00:30 ते 5 ते 6:30च्या दरम्यान चोरी झालेली आहे। याच्यामध्ये जे फिर्यादी आहे, फिर्यादी, त्यांची पत्नी, सून आणि मुलगा आणि एक त्यांचा भाचा असे 5 मेंबर घरामध्ये होते आणि ते घरात झोपलेले असताना त्यांनी त्यांचा बेडरूमचा त्यांच्याकडे कुत्रा असल्यामुळे मधला ते जो गल्लीला जोडणारा बेडरूमचा दरवाजा आहे तो उघडा ठेवून झोपलेले होते। या दरम्यानच्या कालावधीमध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या घरामध्ये प्रवेश करून आपलं सध्या दरवाजातून येऊन ते सोनं चोरून नेलेलं आहे। तर तो एकंदरीत टोटल जी किंमत आहे सोने आणि नगदी रक्कम 20,62,000 ते मुद्देमाल त्याने चोरून घेऊन गेलेले आहे। काही पुरावे आढळले आहे का सर? काही शक्यता आहे का? आणि जे संघाने चोरी झाली आहे सगळा माहीत होता, जो फिर्यादी आहे तिकडे झोपले होते आणि चोरी झाली आहे, काय म्हणजे? आम्ही आता त्यामध्ये CCTV फुटेज चेक करत आहोत, परंतु अजून आम्हाला त्याच्यामध्ये काही लीड भेटलेला नाही आहे आणि तांत्रिक जो तपास आहे यांच्यावर आमचा संशयितांनी विचारपूस चालू आहे आणि तांत्रिक आमचा जो तपास आहे तो आम्ही करत आहोत।